नमस्कार मित्रांनो, मी माधव कदम, नचिकेत कृषी केंद्राचा प्रोप्रायटर. आम्ही आज तुळजापूर वाडीमध्ये वसमत तालुका जिल्हा हिंगोली तुळजापूर वाडी शिवारामध्ये आलेला आहे. मारुती बळीराम चव्हाण हे प्रगतशील शेतकरी इथले आहेत. आपण त्यांच्या विषयी आपण या हळदीला काय काय केलं, कसं केलं, कुठून मार्गदर्शन केलं, आपण त्याच्याविषयी आपण जाणून घेऊ. प्रथम त्याचं नाव जाणून घेऊ. तुमचं नाव सांगा. माझं नाव मारुती बळीराम चव्हाण आहे, गाव तुळजापूरवाडी. माझी जी सगळी ट्रीटमेंट जी आहे ती माधवराव कदम यांच्याकडूनच केलेली आहे पूर्ण. तर हळदीचा रिझल्ट म्हणजे आपली लागवड झालेली आहे 28 मे 2024. तर जे स्प्रे, खत, ड्रीप हे पूर्ण जे ते माधवराव कदम यांच्याकडेच पूर्ण ट्रीटमेंट. सर, किती वर्षापासून तुम्ही हळद घेता? गेल्या वर्षीपासून तुम्हाला दुसऱ्याच्या हळदीमध्ये तुमच्या हळदीमध्ये काय काय सुधारणा जाणवती ते सांगा एकदा. आता इथं असं तसं पाहायला गेलं तर यावर्षी करप्याचं प्रमाण जास्त होतं. हां. तर आपण टोटल हळदीला जवळपास आठ फवारण्या केल्या. हां. तर त्याच्यामुळं याच्यामध्ये काय करप्याचं प्रमाण आलं नाही, थोडं सडीचं प्रमाण आलं. तर ते कव्हर झालं. कव्हर झालं. हां. इथं आता कुठे तुम्हाला हळद काढल्याच्या नंतर सडीचं प्रमाण जाणवते का? कुठं हळद नाही. करपलेली आहे का, किंवा त्याला कीड लागली आहे का? नाही, असं निरीक्षणात येते का तुमच्या? उगे 2-3% प्रमाण आहे. हा, बरं. सरासरी आता गावामध्ये हळदी काढणं चालू आहे, त्याच्यापेक्षा तुम्हाला तुमच्या हळदीमध्ये प्रतिसाद कसा आलाय आणि उत्पन्नामध्ये तुम्हाला भर वाटते की नाही? नाही, समाधानकारक. हा, इथून पुढे आमच्या इथं मार्गदर्शन करता येणार आहे की नाही? हो, तुमच्याशी. हा, तर इथून पुढे तुम्ही शेतकऱ्याला काय सांगणार आमच्या दुकानाविषयी? काय नाही, दुकान एक नंबर, तुमचं मार्गदर्शन एक नंबर आहे. बरं. थोडंफार सहकार्य पण करता. हो. आणि सहसा तुम्हाला अपेक्षा काय आहे की आता तुम्हाला जसं तुम्हाला कळत असते बाबा एका सरीला किती माल निघते काय नाही, तर तुम्हाला उत्पन्नाची अपेक्षा काय आहे, किती येईल असं वाटायला तुम्हाला? अपेक्षा 40 जवळ आहे. हा, 40 जवळ. धन्यवाद. मी माझे 2 शब्द संपवतो.